त्यावेळेला 24 तासाच्या आत असं कुठल्याही तरतुदींसाठी वेळ न घेता त्यांचं सदस्यत्व तातडीने रद्द केलं जातं. उदाहरणादाखल राहुल गांधी असोत, सुनील केदार असोत, आमचे खासदार लक्षद्वीपचे मोहम्मद फैजल असोत, या सगळ्यांचं त्यांनी तातडीने सदस्यत्व रद्द केलं होतं. पण आज माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत ते होताना दिसत नाहीये. ही कुठेतरी एक विसंगती आहे. माणिकराव कोकाटेंना आणि आता हेमलताजी जसं म्हणाले त्यांना डेफिनेटली अधिकार आहे, हक्कच आहे आपल्याला, त्यांना यांनी संविधानाने दिलेला, की त्यांना जर एखाद्या गोष्टीमध्ये न्याय मागायचा असेल तर ते अपील करू शकतात, कायदेशीर प्रक्रिया करू शकतात, त्यांनी ती करावी. पण आम्हाला विरोधकांना हा वेळ न दिला जाता त्यांचं सदस्यत्व रद्द केलं जातं. मोहम्मद फैजल सरांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्यांचं सदस्यत्व रद्द केलं गेलं होतं आणि कोर्टाने त्यांना पुन्हा तो रद्द करून त्यांना पुन्हा खासदारकीपदी त्यांना ठेवलं होतं. तर अशा गोष्टींमध्ये आम्हाला काही वाटणार नाही. पण आता नैतिकतेच्या आधारावर यांनी, माणिकराव कोकाटेंचं काही हे पहिलं प्रकरण नाहीये. आज जे प्रकरण झाले त्याच्या आधी 2 प्रकरणं त्यांची गाजलेली आहेत, त्यांच्यावर सातत्याने आरोप झालेले आहेत. एक तर विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना जिथे लोकांचे, सामान्य माणसांचे, शेतकऱ्यांचे, पीडितांचे प्रश्न मांडायला हवेत, महिलांचे प्रश्न मांडायला हवेत, युवकांचे प्रश्न मांडायला हवेत आणि त्याच्यावर त्यांच्या समस्या सोडून काहीतरी सोल्युशन्स द्यायला हवीत, त्यावेळेला हे मंत्री तिथे रम्मी सारखा एक गेम खेळत होते मोबाईलवर, असे आरोप त्यांच्यावर आहेत. दुसरं, ज्यावेळेला त्यांना कृषी मंत्रीपद मिळालं होतं त्यावेळेला हेच मंत्री, म्हणजे ज्यावेळेला आज कोर्टाने ज्यांना समृद्ध शेतकरी म्हणून संबोधलंय, हेच मंत्री त्यावेळेला कृषी मंत्री म्हणजे ओसाडगावची पाटीलकी असं म्हणून त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला होता. तर त्यामुळे अशा, आणि त्याच्यानंतर हे जे काही रमीचं प्रकरण झालं होतं त्याच्यानंतर अजितदादांनी, त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडून कृषी मंत्रीपद काढून घेऊन त्यांना क्रीडा मंत्रालय पण दिलं होतं. पण आज कोर्टाची वाट बघण्यासारखं काय आहे? ज्या वेळेला तुम्ही 1989 पासून 1995 सालापर्यंतचं हे प्रकरण आहे, ज्या वेळेला तुम्ही मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळवण्यासाठी अल्पउत्पन्न गटामधून तुम्ही आहात, जेव्हा त्यांची उत्पन्न वार्षिक 30,000पेक्षा कमी आहे अशा लोकांना त्या सदनिकेचा लाभ मिळणार होता, त्यावेळेला फेक डॉक्युमेंट्स किंवा फोर्ज डॉक्युमेंट्स सबमिट करून जर यांनी त्या सदनिका मिळवल्या असतील आणि त्याच्यावर खालच्या न्यायालयात तसंच सत्र न्यायालयात त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला असेल, आणि अशा वेळेला तुम्हाला ज्या वेळेला पोलीस अरेस्ट करायला निघाल्यात त्यावेळेला तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता, पण अशा वेळेला तुमचा पक्ष, तुमचे पक्षश्रेष्ठी यांना कोणालाही याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावासा वाटत नाही. मी काय म्हणतो की नैतिकतेच्या आधारावर जर यांनी राजीनामा ऑफर केला किंवा पक्षश्रेष्ठींनी राजीनामा घेतला आणि 19 तारखेला उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे, त्यावेळेला जर यांचा जामीन रद्द झाला तर ठीकच आहे.